भारतीय हवामान विभागाने 13 ते 18 सप्टेंबर रोजी या कालावधीत काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला। यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्हे तसंच उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे। कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलाय। तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रति तास सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसंच नाशिकच्या घाटमाथ्यावरील परिसरात हवामान विभागाने हलक्या स्वरूपाच्या मान्सूनचा इशारा दिलाय। तसंच हवामान विभागाने अहिल्यानगरमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवलेली आहे। मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला। या भागातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि सांगलीत हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जारी केलाय। विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश होतो। यातील अमरावती आणि चंद्रपुरात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। राज्यातील विविध भागात पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यात पावसाची तीव्रता लक्षणीयरित्या वाढलेली आहे। मंगळवारी 13 जिल्ह्यांमधील 41 मंडळांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। बुलढाणा जिल्ह्यातील जांभूळ मंडळात सर्वाधिक 173 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळाची शक्यता आहे। पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यावर हवामान कसं असेल याचा देखील अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात गेल्या 24 तासात 4.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पुणे जिल्ह्यात उद्या ढगाळ आकाश राहणार असून वादळाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। सातारा जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने साताऱ्याला देखील येलो अलर्ट जारी केलेला आहे। यावेळी विजांसह ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील। कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 28 अंश असेल। हवामान खात्याने 1-2 वादळांची शक्यताही वर्तवलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तसंच मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील तापमान 29.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे। पुढील 24 तासात कमाल तापमान 32.6 अंशावरती राहील। तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील। राज्यात पावसाळी वातावरण सुरूच आहे। पुढील 48 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे। हवामान वादळासाठी अनुकूल असल्याने राज्याच्या बहुतेक भागात विजांसह वादळ येण्याची शक्यता आहे।